नमस्कार, माझे नाव कांबळे मंजू संजय फ्रॉम लातूर आणि माझा विषय आहे बाप नावाचा बाप माणूस. काय लिहू मी कळत नाही बाबा या एका व्यक्तीसाठी. काय लिहू मी कळत नाही बाबा या एका व्यक्तीसाठी. असे कसे म्हणू शकते कोणी, कोणी नसते कोणासाठी. अरे जीवन खर्चले बाबांनी सारे आपले कुटुंबातल्या माणसांसाठी. बघितलेच नाही बाबा तुम्हाला कधी जगताना स्वतःसाठी, कधी जगताना स्वतःसाठी. काल उशीला हात लावला ओली जरा ती भासली. सतत हसणाऱ्या बाबांची आसव कोणाला दिसली. चालायला शिकवते आई बाबा घट्ट धरलेले बोट. अरे चालायला शिकवते आई बाबा घट्ट धरलेले बोट. तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा घोट, बाबा अमृताचा घोट. कुशीत आईच्या शिरल्यावरती अंगाई रोज गाते. पण बाबांना मिठी मारायलाच मात्र आयुष्य निघून जाते, मात्र आयुष्य निघून जाते. तर मित्रांनो, बाप नावाचा बाप माणूस हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे ज्यांच्यामुळं मी आज इथं आहे, ज्यांच्यामुळे तुमच्यासमोर आज मी बोलू शकते, याच्यामध्ये अनमोल वाटा फक्त आणि फक्त माझ्या बाबांचाच आहे. तर बाबांचा मला कळलेला अर्थ एका शब्दात सांगू इच्छिते. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर. बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतकरण. मित्रांनो, सूर्य आणि बाप यांच्यामध्ये एकच साम्य आहे. म्हणून सूर्याची प्रखरता आणि बाबांचा राग या गोष्टी सहन करायला शिका. कारण या गोष्टींचं महत्त्व इतकं आहे की जर या गोष्टी आयुष्यामध्ये नसतील तर संपूर्ण जीवनामध्ये अंधार पडतो. म्हणून बापाची प्रॉपर्टी नाही तर बापांचा हात कायम सोबत असायला हवा. कारण आईशिवाय घर अपूर्ण दिसतं तर बापांशिवाय आयुष्य. अहोरात्र झटणाऱ्या बापाला मी हळूच विचारलं काल, बाबा तुम्ही थकत नाही हो का कधी. बाबा हळूच म्हणाले, सूर्य कधी थकतो का रे बाळा. अरे देह पार झिजला तरी जाऊ न तो निजला. अरे झिजला असू दे किती तरी बाप हा आपल्यासाठीच राबला, बाप हा आपल्यासाठीच राबला. मित्रांनो, आयुष्यात सगळे विरोधात गेले तरी चालतील, पण ज्या बाप नावाचा हात आपल्या पाठीशी असेल त्यास तुम्ही अख्ख्या जगाला हरवलं असं समजायचं. कारण बाप म्हणजेच जग आणि जग म्हणजेच बाप. मग बाप म्हणजे नक्की कोण. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खरं कणा. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. त्याच्या घामांच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे जणू की भाल्या कोळ्यांची जमात. त्याच्या पापांमध्ये कोणी नाही वाटेकरी होतं. बाप म्हणजे जणू की एक झाडाचं अबोली. बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली, जणू अव्यक्त माऊली. मित्रांनो, बाप आयुष्यात 4 वेळा रडतो. बाप आयुष्यात पहिल्यांदा रडला ज्यावेळेस त्याच्या मुलीचं लग्न ठरलं. बाप आयुष्यात दुसऱ्यांदा रडला ज्यावेळेस त्याची मुलगी सासरी गेली. बाप आयुष्यात तिसऱ्यांदा रडला ज्यावेळेस त्याची मुलगी सासरवरून टाकून दिली जाते. आणि मित्रांनो, बाप आयुष्यात 4थ्यांदा रडला ज्यावेळेस एवढ्या मुलांबाळांसाठी त्याने एवढी इस्टेट कमवली आणि तीच मुलं बाळं आज त्याच्यापासून वेगळं राहायला लागली. अरे करणार कशी कविता, कोण तो त्यात मावत नाही. 4 ओळी सांगण्यासारखा बाप काही एवढा छोटाही नाही, बाप काही एवढा छोटाही नाही. कारण सोन्यात चाफ्याचं फूल त्याचं गोंड कुठं मावत नाही, पण बाप नावाच्या देवाचं ठाम काही लागतच नाही, ठाम काही लागतच नाही. तर मित्रांनो, बाप काय असतो. आयुष्याच्या प्रत्येक स्वप्नाची सुरुवात असतो तो बाप. स्वतःजवळ इतरांना प्रकाश देणारी वाट असतो तो बाप. आव्हानांना तोंड देण्याचं धैर्य देतो तो बाप. आणि जगण्याच्या लढाईत दाखवलेलं शौर्य असतो तो बाप. अपयश आल्यानंतर पुन्हा केलेला प्रयत्न म्हणजे बाप. आणि त्या प्रयत्नानंतर मिळालेलं यश नावाचं रत्न म्हणजे बाप. आपल्या वागण्यातून दिसणारे संस्कार म्हणजे बाप. जीवन कठीण प्रसंगात आधार असतो तो बाप. ठेच लागते आपल्या हृदयाला तेव्हा आठवतो तो बाप. पण आपल्या डोळ्यातल्या आसवांना मात्र डोळ्यातच साठवतो तो बाप. संकटांचा डोंगर डोक्यावर असताना किंचितही जाणीव न होऊ देणारा बाप. आणि त्याही परिस्थितीत मात्र कसलीच उणीव न भासू देणारा बाप. कुटुंबासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतो तो बाप. आणि त्याही परिस्थितीत मात्र नीती शिकवतो तो बाप. जिच्या विश्वासावर आपण आयुष्याची लढाई लढतो ना ती तलवार असतो बाप. खरंच किती ग्रेट असतो ना बाप. बाबा असा का रे बाबा तू कितीही थकलास तर का नाही रे चिडतो. तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच बोलून दाखवत नाहीस. तुझ्या भावना ह्या कधीच व्यक्त करत नाहीस. तुझा कुठलाही त्रास एक लेखच समजू शकते. तू कितीही नाही बोललास तर तुझं मन मीच वाचू शकते. तुझी शिकवण मी आजही रोज शिकते. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी रोजच आठवत असते. रोज येते रे बाबा तुझी आठवण मला. तुझी लेक आता मोठी झाली हे कळते ना रे तुला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, ऐकू आली हाक तुझी अंधचपूर्ण झालो जागा. ऐकू आली हाक तुझी अंधचपूर्ण झालो जागा. स्वप्न होते रे ते तू साक्षात नव्हतास बाबा. स्वप्न होते रे ते तू साक्षात नव्हतास बाबा. शोधू कुठे तुला रे अशी कोणती आहे जागा, अशी कोणती आहे जागा, अशी कोणती आहे जागा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.